नमस्कार मित्रांनो, आपण ह्याच्या आधी 2 व्हिडिओ बनवले होते. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की आपण सर्वे करायला गेल्यावरती एक्झॅक्ट आपल्याला आयडेंटिटी कार्ड आपला कसं दाखवायचं आहे, त्याच्यानंतरला सर्क्युलर कॉपी कुठे दाखवायचे आहेत, कशात दाखवायचे आहेत, त्याच्यानंतरला आपला जो ॲप्लिकेशन जो असणार आहे तो कोणत्या नावाने असणार आहे, त्याच्यानंतरला ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला सर्वे कंप्लीट करायचा आहे. तर याच्या संदर्भात आपण पूर्णपणे आज माहिती ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. तर आपल्याला प्रथमतः प्ले स्टोअरला जाऊन हा IBWG हा ॲप्लिकेशन जो मी आता हायलाईट करतो तो ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचा आहे. हा आपल्याला कधी डाउनलोड करायचा आहे, जर आपण तो मी भरलेला जो आपल्याला व्हिजिटरसाठीचा जर फॉर्म आपण भरला असेल तरच हा आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतो, कारण युजर नेम आपल्याला तो फॉर्म भरल्यानंतरच मिळतो. तो जो दुसरा व्हिडिओ तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये आपला आयडेंटिटी कार्ड आणि युजर नेम बनतं. तो दुसरा व्हिडिओ बघितल्यानंतर हा तिसरा व्हिडिओ आहे. IBWG हा ॲप आहे. हा बेसिक तुम्हाला मी सांगितलं होतं, इन्व्हेंटोरायझेशन ऑफ बायोमेडिकल वेस्ट जनरेटर्स ह्याचा फुल फॉर्म आहे. म्हणजे जे बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं आहे त्याचा रेकॉर्ड किंवा सर्वे करण्यासाठी हा ॲप्लिकेशन मुळात बनवलेला आहे. तर आपण सुरुवात करतो व्हिडिओसाठी. हा ॲप आपण डाउनलोड तर केलेला होता ऑलरेडी. तुम्हाला हा डाउनलोड करायचा आहे. त्याच्यानंतरला तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे तुमचं फॉर्म भरल्यानंतरला मी तुम्हाला ID आणि पासवर्ड दिला जाईल, तो बेसिक इथे टाकायचा आहे. आता मी माझा ID आणि पासवर्ड ह्याच्यात टाकतो. मी माझा ID आणि पासवर्ड ह्याच्यामध्ये टाकला आहे. आता मी इथे साइन इन करतो आहे. साइन इन केल्यावरती बेसिक आपल्याला इथे 4 ऑप्शन्स येतात. आपल्याला मुळात फर्स्ट ऑप्शन जो हा आहे ह्याच्या रिलेटेड काम आहे, कारण हे जे सगळे जे गोष्टी आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये करायचं सर्वे इम्पॉर्टंट जो आहे तो ह्याच्या संदर्भात आहे. इथे जे आपण बाकीचे अनरजिस्टर्ड क्लायंट ठेवणार आहोत, हा डेटा म्हणजे समजा आपल्या ह्या सिस्टमला ह्या ॲपमध्ये एखादं क्लिनिक किंवा हॉस्पिटल किंवा लॅबबद्दल काहीच माहिती नाही आहे, पण आपल्याला समोर तिथे क्लिनिक दिसतं आहे, तर त्याचा डेटा जर आपल्याला रजिस्टर करायचा असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं. तर बेसिक ह्याच्यामध्ये टोटल अनरजिस्टर लिहिलेलं आहे SCF, त्याच्यासाठी आपल्याला हा पूर्णपणे करायचा आहे. आणि हे अपॉइंटमेंट वगैरे शेड्यूलसाठीचा एक विषय आहे, तो पण समजून घ्या. फक्त आता हे इम्पॉर्टंट आपल्यासाठी एवढंच आहे. आणि एखादा डेटा जरी आपल्याला नाही माहिती पडला तर त्याच्याबद्दल माहिती मी सांगतो तुम्हाला. तर त्या 3 लाईन्स आहे ज्यावरती आपल्याला बेसिक क्लिक करायचं आहे. फर्स्ट आहे तो आपला सर्वेचा डॅशबोर्ड आहे, म्हणजे हा सर्वेचा डॅशबोर्ड आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय लिहिलं आहे, रजिस्टर SCF अलोकेट टुडे, म्हणजे हे आपल्याला MPCB ऑलरेडी डेटा भेटलेला आहे की हे ऑलरेडी रजिस्टर क्लायंट आहेत, फक्त त्यांचा सर्वे करा. ह्याचं आपल्याकडे नाव ॲड्रेस वगैरे असणार आहे, पण आपल्याला तिथे जाऊन पण नाव ॲड्रेस वगैरे आपल्याला फुलफिल करायचं आहे. त्याच्यानंतरला इथे जो आहे टोटल अनरजिस्टर SCF अपॉइंटमेंट शेड्यूल, हे शेड्यूलसाठीचं आहे. तर हे आपण सध्या नाही बघत आहे, कारण हे आपल्याला हळूहळू माहिती पडेल. 3 लाईन्सवरती क्लिक केल्यावरती दुसरं आहे ओव्हरऑल डेटा. त्याच्यानंतरला आहे सर्वे डॉक्युमेंट्स. मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट जे दाखवले होते त्याच्या रिलेटेड आहेत. एक आहे लेटर ऑफ RO. हा काय आहे, आता हे समजा मुंबई रिजनल आहे, तर हे मुंबई रिजनलबद्दल कशा पद्धतीचे ऑफिसर्स वगैरे असणार आहे किंवा रिजनल कोणता कसा असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर जेवढे रिजनल आहेत, सब रिजनल आहेत, हे याच्यामध्ये आहेत. हे MPCBचं ॲक्च्युली हे जे ऑफिसर्स असतात ते MPCBच्या ऑफिसरचा डेटा आहे. हा आपल्याला सध्या ह्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. आपला जो आहे सेकंड इनोव्हेव IT इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर आपण हे सेकंडवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जो डेटा दिलेला आहे, एक मिनटं, हे ॲप्लिकेशन इथे ओपन झालेलं आहे. हे ऑथॉरिटी लेटर जे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, जेव्हा आपण कोणत्याही हॉस्पिटलला क्लिनिकला जाऊ तेव्हा आपल्याला प्रथमतः ऑथॉरिटी लेटर दाखवायचं आहे. ही एक कॉपी तुम्ही हार्ड कॉपी पण घेऊन जा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला दाखवायला बरी पडेल. ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही दाखवू शकता किंवा डाउनलोडही करू शकता. तर हे ऑथॉरिटी लेटर दाखवायचं की आम्ही इनोव्हेव या कंपनीकडून आलेलो आहेत MPCBचा सर्वे करण्याबद्दल. तर आम्हाला ही ऑथॉरिटी दिलेली आहे MPCBने. दुसरा आहे की हा सर्वे करायचा की नाही करायचा हे कोणी ठरवलेलं आहे, MPCBने ठरवलेलं आहे. आणि MPCBने सर्क्युलर काढलेलं आहे त्याची ही कॉपी, की ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 2 हेल्थकेअर फॅसिलिटी सेंटर्स महाराष्ट्र, म्हणजे सगळ्यांना हे कंपल्सरी सर्वे करणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतरला CBWTF हे जे दिसतं आहे ह्याचा काय फुल फॉर्म आहे, कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी डिटेल्स. म्हणजे बायोमेडिकल वेस्ट जो असतो हॉस्पिटलचा जनरेट होतो, तर तो जनरेट झाल्यानंतरला
सरकार मान्य असलेल्या काही कंपन्या आहेत, त्यांना ते टेंडर दिलं जातं आणि त्या कंपन्या हॉस्पिटल लॅब क्लिनिकचा कचरा ते घेऊन जातात. तर त्या कोणत्या सेक्टरची कोणतीही कंपनी कचरा उचलते, तर ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. तर आपण ह्याच्यामध्ये बघू शकता की इथे श्री गोविंद बायोमेडिकल प्रायव्हेट लिमिटेड आहे, हे सिंधुदुर्गमध्ये आहे. तर अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या एरियामधला कचरा उचलतात. तर पालघरचं जर बघायला गेलं तर टच अँड ग्लो आहे, बारामतीची बघायला गेलं तर जय भवानी म्हणून आहे, तर मुंबईमध्ये SMS एनो क्लिंकर कंपनी आहे. अशा बऱ्याच कंपन्या आहेत जे की कचरा उचलतात, त्यांचे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतात. तर तुम्हाला जी एरिया वाईज ज्यावेळेस तुम्ही व्हिजिटला जाल त्यावेळेस तुम्हाला ते क्लिनिक हॉस्पिटल दाखवतील तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट, त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. आता इथे SCF डेटा म्हणजे हेल्थकेअर फॅसिलिटी, म्हणजे क्लिनिक, हॉस्पिटल, लॅब ह्यांच्यासाठी एक कॉमन शब्द आहे SCF म्हणजे काय, हेल्थकेअर फॅसिलिटीज. आणि आता आपल्याला लिस्ट कशी करणार. आता समजा इथे बघा, इथे मी एक ठाण्यातला पिनकोड टाकतो आहे 400612. तर मी हा सर्च केला की मला इथे काही हॉस्पिटल शो होतात, आहे हॉस्पिटल, क्लिनिक, लॅबचे शो होतात. काही ग्रीन टिक झालेले आहेत म्हणजे ऑलरेडी ह्यांचं सर्वे झालेलं आहे. इथे OV हॉस्पिटलचा एक पेंडिंग म्हणून दाखवतं ॲक्च्युली, म्हणजे हे काहीतरी कारण असतो याचा सर्वे रखडला किंवा डॉक्युमेंट नसल्यामुळे आपले एक्झिक्युटिव्ह जे व्हिजिटर आहेत ते तिकडून निघून गेले. पण हा येल्लो म्हणजे पेंडिंग, ग्रीन म्हणजे कंप्लीट, आणि हे जे स्काय ब्ल्यू कलरचं दिसतं आहे आता हे बघा, हे जे सगळे हॉस्पिटल जे दिसतात ते स्काय ब्ल्यू कलरमध्ये म्हणजे ह्याचा लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर आहे, डॉक्टर परत शरीफ डेंटल क्लिनिक आहे, MM वेल्ली, कौसा, असे काही दिसतात. ते ह्यांचा सर्वे पेंडिंग असतो. मुळात आपल्याला ह्यांच्यामधला डेटा घ्यायचा असतो आणि ह्यांचा सर्वे करायचा असतो. आणि हे जर आपल्याकडे येल्लो असेल तर त्याचाही आपण सर्वे करू शकतो, म्हणजे आपल्या आधीच्या व्हिजिटरने तिथे पेंडिंग ठेवून गेला होता. ग्रीनमध्ये आपण काहीच करू शकत नाही, ऑलरेडी सर्वे डन आहे म्हणून, तर तो ऑप्शनच येणार नाही. आपल्याला हे ब्ल्यूवाले करायचे आहेत कंप्लीट. आपला आयडेंटिटी कार्ड, आपल्याला IDवरती क्लिक केल्यावरती बघा माझा ID आहे, जसा तुम्हाला सगळ्यांचा ID ह्याच्यामध्ये शो होतो. आणि इथे लॉगआउटसाठी म्हणजे एक प्रकारलं की एक डॅशबोर्ड आणि बाकीच्या गोष्टी कशा काम करतात समजलं. आता आपण रजिस्ट्रेशन ऑलरेडी असेल अशा हॉस्पिटलचा सर्वे कसा करायचा याच्याबद्दल माहिती घ्या. फर्स्ट हा ऑप्शन दिसतो आहे रजिस्टर SCF अलॉटेड, म्हणजे आपल्याला MPCBने ऑलरेडी डेटा दिलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला ते रजिस्टर करायचं असतं. त्याच्यामध्ये इथे काय होतं आहे, एरिया अलोकेट केला नसल्यामुळे इथे ऑप्शन येत नाही, पण इथे एक ऑप्शन येतो. तर त्याच्यावरती आपण जर क्लिक केलं तर आपल्याला इथे एक ऑप्शन दिसणार की फक्त हॉस्पिटलचं नाव टाकलं की, उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो कसं असणार. हे बघा, असं समजा आता इथे मी एक हॉस्पिटलचं नाव मगाशी तिथे OV हॉस्पिटल होतं, तर ते OV हॉस्पिटलचं जर आपण तिथे येतो आहे पेंडिंगमध्ये दाखवतो आहे. बेसिक दुसरं बघूया आपण कोणतं तरी, पकडूया आपण हे थायरो केअर शॉप ह्याचं असेल, तर इथे मध्ये MPCBकडे जर डिटेल असेल तर आपण नाव टाईप केल्यावरती इथे माहिती येते. आणि जर आपल्याकडे आता आपण इथं टाईप केलं तर इथे ती माहिती येते. हे बघा, बघू शकता, ही अशी पद्धतीने आपण ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथं टाईप केल्यावरती आपल्याला हे लगेच तिथे हॉस्पिटलचं नाव वगैरे, क्लिनिकचं नाव, लॅबचं नाव येतं. तर आता आपण एक नवीन रजिस्ट्रेशनसाठी, आणि आता हे समजलं तुम्हाला, नवीन रजिस्ट्रेशनची प्रोसेस पण सेम आहे. म्हणजे एखादा क्लायंट MPCBच्या डेटामध्ये नाही आहे, म्हणजे आता इथे मी समजा नाव टाकलं की पकडूया त्याला अथर्व हॉस्पिटल, हे MPCBच्या डेटामध्ये असतं, तर तिथे लगेच त्याचं नाव आलं असतं, पूर्ण ॲड्रेस, आपण त्याच्यावरती क्लिक करायचं. आता इथे आलं नाही आहे, तर आलं नाही आहे म्हणजे आपल्याला तो सर्वे कंप्लीट करायचा आहे, कारण काही डेटा आपल्याकडे MPCBकडून आला आहे, काही डेटा आला नाही आहे. तर असं काय आहे की जोपर्यंत आपण सर्वे कंप्लीट करत नाही किंवा आपल्याला एखादं हॉस्पिटल दिसलं तर तिथे जाणं आपल्याला गरजेचं आहे. पण आपल्याला फर्स्ट काय, आपल्याला जो MPCBकडून डेटा दिला आहे, जसं की समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, हे ऑटोमॅटिक इथे येते डोंबिवलीचं. ह्याच्यावरती आपण जसं क्लिक केलं तर ऑटोमॅटिक याचं नाव येतं. मग पुढे आपल्याला टाईप्स बघायचं. हे झालं आपला ज्यांच्याकडे सर्व्हर इश्यू केलेलं आहे, हॉस्पिटल इश्यू केलेले आहेत त्यांचं ऑलरेडी इथे MPCBकडे डेटा येतो. आता आपण बनवूया की नवीन एखादं हॉस्पिटल असेल, त्याचा डेटा MPCBमध्येच जाईल, तरी पण आपल्याला ह्याच्यावरतीच क्लिक करायचं. इथे आपण साधं क्लिक केलं ना की आपल्याला हॉस्पिटलचं नाव टाकता येतं, आणि इथे पण आपण नाव टाकणार तेव्हा पण तिथे मॅच होणार. समजा ते मॅच नाव असेल तर येणार ते. आता समजा समर्थ हॉस्पिटलचं आपण जर केला विचार, मगाशी तर येत होतं,
आता इथे पण येतं आहे बघा समर्थ हॉस्पिटल. मग आपल्याला आता अथर्व हॉस्पिटल, एक फॉर एक्झाम्पल आपण अथर्व किंवा सायली हॉस्पिटल करूया. सायली हॉस्पिटल घेतलं आपण इथे करायला, सायली हॉस्पिटल. ठीक आहे. आता सायली हॉस्पिटलचं इथे केल्यानंतर आता हे हॉस्पिटल बेडेड आहे 100%. हॉस्पिटल हे बेडेडमध्ये असतं. आता इथे 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, बेडेड हॉस्पिटल आणि नर्सिंग होम म्हणून. हे हॉस्पिटलचेच कॅटेगरी आहेत. तर आपल्याला त्यांना विचारायचं आहे की तुमचं काय हॉस्पिटल कॅटेगरी की नर्सिंग होम आहे. बेसिक आता हे हॉस्पिटल आहे सायली हॉस्पिटल, काय एखाद्या वेळेस सायली नर्सिंग होम असू शकतं. मग आपल्याला तिथे नर्सिंग होम म्हणून नर्सिंग होमवरती क्लिक करायचे. ह्या कॅटेगरीवरती आपण क्लिक केलं की आपल्याला हे सगळे कॅटेगरी माहिती पडतात. ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये क्लिनिक, डिस्पेन्सरी, परत वेटरनरी, ॲनिमल हाऊस, ब्लड बँक, डेंटल, याचं पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, या सगळ्या कॅटेगरी आहेत. त्यानुसार आपल्याला करायचं. आता समजा लॅब असते तर इथे सायली लॅब टाकलं असतं. पुढे आपण लॅबमध्ये जो आपला पॅथॉलॉजी लॅबचा जो आहे तो आपण सिलेक्ट केला असता. ठीक आहे. आता आपण हॉस्पिटलसाठी बघतो. हे हॉस्पिटल रजिस्टर नाही आहे, रजिस्टर असतं तर तिथे नाव आलं असतं, बाकी काय नाही. आता आपण हे हॉस्पिटल सिस्टमला नाही आहे पण त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत गव्हर्नमेंटचे. आपण त्याचा सर्वे करायचा आहे आणि इथे कॅटेगरी येणार त्याची. आता ही कॅटेगरी करायची असेल तर बॅकस्पेस घ्यायचा आणि खोडून टाकायचं. ते बेडेड हॉस्पिटल. त्याच्यानंतरला हा एक ॲप्लिकेशनचाच पार्ट आहे, लॅटिट्यूड अँटिट्यूड. तो लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड जो असतो ना, हा ऑटोमॅटिक आपण GPS चालू केला ना आपला की तिथे होत असतो. आता इथं नेटसाठी जात नाही, तर आपण मॅपवरती क्लिक केलं तर मॅप फिरणार. मग आपण ह्या साईडला आहे नाही, ही साईडवरती असं थोडंसं असं वर घ्यायचं. वर केल्यानंतरला इथे आलं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. इथे येते कन्फर्म नेक्स्ट, म्हणजे आता आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. तर कन्फर्मवरती क्लिक करायचं, नेक्स्ट होणार ते. आता SCFचा फोटो म्हणजे हॉस्पिटलचा फोटो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, कारण MPCBला कळणार कसं की आपण खरंच गेलो होतो की नव्हतं गेलो, त्याच्यासाठी. आणि आपल्याला लोकेशन जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे ना, ते आपलं लोकेशन असतं जिथे आपण असतो तिकडचं, ते ऑटोमॅटिक सिस्टमला अपडेट होतं आणि त्याचनुसार आपला फोटो जे येतं आपण काढणार आहोत त्याच्यावरती पण ते मेन्शन केलं जातं एका कोपऱ्यामध्ये. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये फोटो जे आहेत आपल्या मोबाईलमधूनच काढायचे आहेत. तर आता आपण काय करणार आहे, ह्याच्यावरती HCFवरती क्लिक करणार. HCF फोटो टाईप्सवरती क्लिक केलं की ते फ्रंट. मग आपल्याला फ्रंटचा एक फोटो, आता हे बघा सायली हॉस्पिटलचा मी फोटो माझ्या लॅपटॉपमध्ये काढून ठेवला होता, तर तो मी तुम्हाला दाखवतो. तर असा एक फोटो काढायचा हॉस्पिटलचा आणि गेट पण आला पाहिजे. आता इथे गेट पण आला पाहिजे. एक बाहेरून फोटो काढणार तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने काढणार. इथे तुम्ही गेट पण बघू शकता, गेट पण आहे आणि हॉस्पिटलचा बोर्ड. असा एक फोटो काढला की तो सेव्ह करून घ्यायचा इथे. मग इथं सेव्ह होतो आहे तो फोटो. मग आपण तोपर्यंत काय करायचं आहे, वेट करायचा थोडा. ठीक आहे. आता फ्रंट झाला, त्याच्यानंतरला बॅक. ही प्रोसिजर खूप फास्ट करायची आपल्याला. मी आता इथे स्लो असल्यामुळे थोडासा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, त्याच्यामुळे तुम्हाला थोडी सिस्टम स्लोमधून दाखवतो. आता ह्याच्यामध्ये बॅक प्रत्येक वेळेस नसते, पण आता हे बॅक वगैरे असेल तर इथं आपण स्टेअरकेसचा फोटो वगैरे टाकू शकतो, जातानाचा फोटो त्याच्यामध्ये. किंवा हॉस्पिटलची जर पाठची बाजू दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही त्याचा एक फोटो काढून त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. आता त्याच्यानंतरला गेटचा फोटो पण आलेला आहे, ऑलरेडी टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर तोच फोटो तिकडचा काढून एकदा गेटचा फोटो पण तुम्ही टाकू शकता. असे 2-3 फोटो मॅक्झिमम त्यांनी सांगितलेले 6 फोटो तरी काढा. आता गेटवरती सिलेक्ट केलं की तोच फोटो आपल्याला गेटचा एक जवळून फोटो काढायचा की जेणेकरून आपण गेलो होतो. हां, हे बघा असा गेटचा. आता याच्यामध्ये मी गेटचा फोटो पण एक दाखवलेला आहे, इथे लोड होतोय थोडा. हे बघा असं गेटचा फोटो काढायचा, म्हणजे त्यात बोर्ड पण दिसतोय आणि गेट पण दिसतोय. असा आपण फोटो काढायचा, सेव्ह करत राहायचं. म्हणजे एक 6 फोटो ते 5 फोटो आपल्याला काढायचे. आता इथे रिसेप्शनचा फोटो मागितलेला आहे, इथे बघू शकता एक रिसेप्शनचा पण ऑप्शन आला आहे, रिसेप्शनचा फोटो. आता रिसेप्शनचा फोटो काढायचा असेल आपल्याला तर मग आतमध्ये हॉस्पिटलचं जावं लागेल आणि एक रिसेप्शनचा फोटो काढायचा. हे डेस्क आहे इथे रिसेप्शनचा, ते मी फोटो काढला असा. परत मी ॲड केला फोटो. त्याच्यानंतर याच्यावरती सिलेक्ट करणार मी. आता इथं मागितलं बेडचा फोटो. आता बेड म्हणजे हॉस्पिटलमध्ये बेड आहे, ते एखाद्या बेडचा फोटो तिथे जाऊन घ्यायचा व्यवस्थित. आता तिथे हॉस्पिटलमध्ये आपण गेल्यावरती असे बेड्स वगैरे असणार तिथे. मी तुम्हाला काढून दाखवतो आहे बघा. असं बेड असेल त्याचा एक फोटो असा काढायचा लांबून. 1-2 बेडचा काढला तरी चालतो फोटो आणि तो पण सेव्ह करून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतरला अदर्स म्हणून पण एक ऑप्शन आहे ओव्हरऑलमध्ये, सॉरी अदर्स नाही ओव्हरऑल.
ओव्हरऑलमध्ये तुम्ही व्हिजिटिंग कार्डचा वगैरे फोटो काढून टाका, व्हिजिटिंग कार्डचा, आणि त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन हॉस्पिटलची येईल. आता हे कन्फर्म करून नेक्स्टला जायचं. आता इथे हॉस्पिटल कधी चालू झालं हे वर्ष त्यांनी मागितले. तर आपल्याकडे ना आपण जाताना तिथे फॉर्म सी घेणार. तर फॉर्म सी घेतला ना तर त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीचं, थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला की हा ॲक्च्युली म्हणजे कधी चालू झालं होतं हॉस्पिटल. ते एकतर हॉस्पिटलला विचारायचं, हॉस्पिटलला माहीत नसेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन असतं नर्सिंग होम रजिस्ट्रेशन, त्याच्यावरती इयर लिहिलेलं असतं. मी थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. बेसिक आता इथे मी हे 2010मध्ये हॉस्पिटल चालू होतं, 2010 टाकतो. SCF जे ओनरशिप जी SCFची हॉस्पिटलची ओनरशिप ती कशी आहे, तर प्रायव्हेट असते किंवा अदर आहे तर मग अदर टाकायची. अदर म्हणजे ट्रस्टी वगैरेचं एखादं हॉस्पिटल असू शकतं. आता हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, म्हणजे ते प्रायव्हेट. आणि ॲड्रेस पूर्णपणे तुम्हाला फक्त ॲड्रेस 1मध्ये टाकायचा आहे, जो काय ॲड्रेस असेल त्याचा. म्हणजे आता मी इथे शॉर्टमध्ये ॲड्रेस टाकतो, पण तुम्हाला फुलफिल करायचं आहे. डी विंग, त्याच्यानंतरला बिल्डिंगचं नाव प्रथमेश बिल्डिंग, त्याच्यानंतरला MHB कॉलोनी, आणि जो काय असा एरिया असेल, आता बोरिवली वेस्ट समजा, बोरिवली वेस्ट, ओके, असं आपण टाकलं. मग ॲड्रेस 1च फक्त भरायचा आहे, 2 आणि 3 म्हणजे जो 2 आणि स्ट्रेट तो भरायचा नाही. आता इथं पिनकोड हा तुमच्या लँटिट्यूडनुसार येतो आहे. मी सध्या ठाण्यामध्ये आणि मी भरतो आहे फॉर्म बोरिवलीचा, त्याच्यामुळे इथे ॲड्रेस जो पिनकोड आहे तो ऑटोमॅटिक ट्रेस केला जातो, तुम्हाला टाकायची गरज नसते. आता ठाणे डिस्ट्रिक्ट येतं आहे, कारण मी पिनकोड ह्याच्यामध्ये टाकला. तर मी जर बोरिवलीचा पिनकोड जर टाकला 92, तर इथे बघा बोरिवली कसं आलं, लगेच इथे बोरिवलीची डिटेल आली मुंबईमध्ये डिस्ट्रिक्ट. तर तालुका बोरिवली वेस्ट, ठीक आहे, सिटी बोरिवली HO किंवा बोरिवली वेस्ट, अशा पद्धतीने ते आपल्याला सिलेक्ट करायचं असतं. आता जो नेम ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन म्हणजे आपण ज्याच्याबरोबर आता हे सगळा संवाद साधतो हॉस्पिटल क्लिनिकमध्ये जाऊन, त्याचं नाव टाकायचं. समजा एका प्रमिल कांबळेचं नाव टाकू आपण, समजा प्रमिल कांबळे हॉस्पिटलमध्ये होते, त्यांचं आपण नाव टाकलं. त्यांचा नंबर काय असेल तो आपण असाच टाकला. त्याच्यानंतरला त्यांचा हॉस्पिटलचा व्हिजिटिंग कार्ड घ्यायचं, आणि व्हिजिटिंग कार्डवरती जो मेल ID वगैरे असतो तो टाकून घ्यायचा. त्यांना विचारायचं तुमची कुठे वेबसाईट आहे का, वेबसाईट नसेल तर NN, असेल तर मग www सायली हॉस्पिटल अशी वेबसाईट वगैरे बनवतात काही हॉस्पिटलवाले .com असे टाकून द्यायचे. आता स्क्वेअर फूट किती काय ते तुम्हाला कसं सांगणार, ते पण आपल्या MPCBच्या सर्टिफिकेटवरती असतं किती स्क्वेअर फूट एरिया आहे. पण ते कशामध्ये असतं, फर्स्ट पेजच्या सर्टिफिकेटवरती असतं. सेकंड पॉईंट असतो की बिल्टअप एरिया. आपल्याला 2 एरिया तिथे लिहिले असतात, प्लॉट एरिया आणि बिल्टअप. आपल्याला टाकायचं बिल्टअप एरिया, तो मी तुम्हाला दाखवतो फोटोमध्ये कसा असतो बिल्टअप एरिया आणि कोणता टाकायचा. आता समजा आपण टाकूया इथे 439.27 स्क्वेअर मीटर. आणि जर तुम्हाला माहीत नसेल ना तुम्ही स्क्वेअर फूटमध्ये टाकलं तर तुमच्याकडे बेसिक कॅल्सीमध्ये एक कन्व्हर्टर असतो स्क्वेअर फूटचा स्क्वेअर मीटरमध्ये. म्हणजे तुम्ही तो टाका त्याच्यामध्ये की स्क्वेअर मीटर काय, स्क्वेअर फूट किती आहे. समजा 100 स्क्वेअर फूट असेल तर त्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक किती मीटर आहे ते कन्वर्ट होऊन येतं. त्याच्यानंतरला SCF ओनर म्हणजे आता जो नर्सिंग होम रजिस्ट्रेशन तुम्हाला मी सारखं सांगतो आहे, त्याच्यावरती जो डॉक्टरचं नाव असणार आहे तो तुम्हाला टाकायचं आहे की ओनर कोण आहे त्याच्याच नावाने, कारण लायसन जे असतं ना नर्सिंग होमच्या नावाने, किंवा तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये विचारू शकता. आता हे डॉक्टर मनोज आहेत, मनोज दशरथ यांचं आपण तिथे नाव टाकणार, गुप्ता आपण नाव टाकलं. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असं जो असेल तो टाकायचा. त्याच्यानंतर त्यांचा मेल ID तोच आपला जो आपण मगाशी घेतलेला तोच मेल ID कॉपी आणि पेस्ट करायचा आहे, जेणेकरून आपला टाईम वाचेल. आणि त्यांना विचारायचं की असा मेल ID जाते चालू आहे असा. कॉन्टॅक्ट पर्सन नेम आपण जो बघितला होता तेच व्हॉट्सअपला ओनरचाच नंबर टाकला तर बेस्ट राहतो, स्टाफ बदलत असतात. ठीक आहे, पॅन कार्ड एवढं मॅन्डेटरी नाही पण तुम्ही टाकू शकता त्यांनी जर पॅन कार्डची डिटेल दिली तरी. त्याच्यानंतरला SCF असोसिएट विथ. आता SCF म्हणजे काय, आता हे हेल्थकेअर फॅसिलिटीचे जसं आपला कामगार संघटना असतात तशा हॉस्पिटलच्या पण काही संघटना असतात, त्यांना असोसिएट म्हणतात. जसे आपली वकील लोकांची बार असोसिएट असते तसे हॉस्पिटलवाल्यांची IMA पकडून चला, किंवा बॉम्बे नर्सिंग असोसिएशन. आता IMA पण एक मोठी असोसिएशन आहे जी डॉक्टर लोकांची असोसिएशन असते. आणि त्याचा काय मेल ID असेल तर मेल ID त्यांना विचारायचं की तुम्ही कोणत्या असोसिएशनमध्ये आहात का, नसेल तर नाही NA टाका, असेल तर मग कोणत्या असोसिएशनचं नाव आणि त्याचा मेल ID तो आपल्याला टाकायचा. आता इथे काहीच नाही आहे तर इथे तुम्ही ब्लँक ठेवू शकता. ठीक आहे, पुढे जायचं आपण. स्टेज 2 कंप्लीट झालेली, आता 3 वरती जायचं. तर कन्फर्म
आणि नेक्स्ट हे करणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्ही पुढच्या स्टेजला जाऊ शकत नाही. आता याच्यामध्ये काय लिहिलं आहे, डज युअर फॅसिलिटी इज व्हॅलिड कॉमन बायोमेडिकल वेस्ट. कॉमन बायोमेडिकल वेस्ट म्हणजे बायोमेडिकल वेस्ट कचरा, म्हणजे जैविक कचरा जो असतो, म्हणजे जो हॉस्पिटलमधून जनरेट होतो. तर त्यासाठी तुम्हाला मध्ये पण मी सांगितलं की काही कंपन्या आहेत ते कचरा गोळा करतात हॉस्पिटलचा, तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट आहे का. येस असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये विचारावं लागेल की येस मग सर्टिफिकेट दाखवा, कारण आपल्याला त्याचा फोटो अपलोड करायचा आहे. तर येस असेल तर तिथे ऑपरेटरचं नाव येतं सर्टिफिकेटवरती. तर आपण समजा इथे मुंबईचं, तर मुंबईमध्ये SMS नोकरी नसेल. जर दुसरा कोणता सेक्टर असेल, बारामतीचा वेळेला तर जय भवानी आहे. परत त्याच्यानंतरला ठाणे वगैरे साईडला गेला तर मुंबई वेस्ट मॅनेजमेंट. मग आपण तिथे फक्त 2 अक्षरं टाकली की त्या कंपनीचं नाव लगेच येतं, किंवा आपल्याला तो ऑप्शन दिला जातो. आता मी खोडतो आहे परत एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी. किंवा ऑप्शन दिले जातात, त्याच्यामध्ये आपण सर्च करायचं. आणि ते कसं कळणार आपल्याला, समोरचं हॉस्पिटल आपल्याला त्याचं सर्टिफिकेट देणार, तेव्हा आपण ते कंपनीचं नाव ॲड करायचं. ह्याचं सर्टिफिकेट त्यांना मागायचं, बायोमेडिकल वेस्टचं सर्टिफिकेट द्या कलेक्शन करता त्याचं. आणि इथे किलोमीटर ऑटोमॅटिकच येतं, ते काय टाकायची गरज नाही. आणि त्याची एक्सपायरी डेट वगैरे काय त्या सर्टिफिकेटवरती लिहिलेली असते. ह्याची एक्सपायरी डेट आहे ना, ही डिसेंबर आहे, 31 डिसेंबर 2025. ठीक आहे. आता इफ मेंबरशिप सर्टिफिकेट अवेलेबल आहे तर येस टाकायचं आहे. आणि त्याच्या पुढे क्लिक फोटो. आता दाखवणार आहे मी तुम्हाला की सर्टिफिकेट कसं दिसतं. हे बघा, आता मी कॅमेरा ओपन केला आहे, तर ह्याच्यामध्ये सर्टिफिकेट आहे बघा. जी कंपनी SMS एनोक्लिन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. आणि पॉईंट नंबर 3 कॉमन ट्रीटमेंट फॅसिलिटी रजिस्ट्रेशन नंबर. आता इथं रजिस्ट्रेशन नंबर जो आहे मेंबरशिपचा, मेंबरशिप सर्टिफिकेट असू शकतं, आउटवर्ड नंबर असू शकतो. हा QR कोडच्या बरोबर राईट हँड साईडला हाच नंबर असतो. हा नंबर बघा 40005475 नंबर आहे. आणि पॉईंट नंबर 3 वरती तुम्ही का बघायचं, त्याची व्हॅलिडिटी, रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी काय आहे 31/12/2025 जी मी टाकली. म्हणजे आपल्याला ही व्हॅलिडिटी इथे बघायची आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर इथे बघायचा. आणि ह्या सर्टिफिकेटचा आपल्याला एक क्लिक करून फोटो घ्यायचा आहे आणि तो मग आपल्या ह्याला ॲड करायचा आहे. ॲड केलं की मग पुढे काय लिहिलेलं आहे की व्हॉट मेथड्स आर यूज फॉर डिस्पोजल ऑफ बायोमेडिकल वेस्ट. आता ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही जो हॉस्पिटलमधला कचरा आहे त्याची कशी डिस्पोजल करताय मेथड, म्हणजे तो कचऱ्याची विल्हेवाट कशी लावताय. तर सिलेक्ट ऑप्शनमध्ये जायचं आणि डिरेक्टली आता आपण सर्टिफिकेट टाकलेलं आहे बायोमेडिकल वेस्टचं, म्हणजे त्याच कंपनीला आपण कचरा देतो आहे. मग तिथे आपण काय सेंड टू कॉमन बायोमेडिकल वेस्ट, ज्या कंपनीचं आपण सर्टिफिकेट टाकलं आहे त्याचं तिथे डिरेक्टली एक शब्द वापरला आहे सगळ्या कंपन्यांसाठी, कॉमन बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटी. शॉर्ट फॉर्म आहे त्याचा CBWTF. ह्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्यांना विचारायचं की बारकोडिंग सिस्टम ॲप्लिकेबल केली आहे का तुम्ही. म्हणजे बेसिक काय आहे की प्रत्येक थैलीवरती हॉस्पिटलच्या ना बारकोड दिलेला असतो. त्या बारकोडला वजन काट्यावरती ठेवलं आणि ते एक ब्लूटूथ सिस्टमने त्याचं वजन केलं तर ते किती वजन झालं आहे त्या पिशवीचं ते कळतं. ते एक MPCBने 5 वर्षाचा डेटा ॲन्युअल रिपोर्ट सबमिट करण्यासाठी, म्हणजे बायोमेडिकल वेस्ट किती जमा झाला आहे कोणत्या हॉस्पिटलचा हे कळण्यासाठी सिस्टम केलेली आहे. पण बऱ्याच हॉस्पिटलमध्ये हाही नाही, पण काही हॉस्पिटलमध्ये आहे. तर त्यावेळेस त्यांना विचारायचं तुमच्याकडे बारकोडिंगची सिस्टम आहे का. असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. आता ह्याच्यामध्ये ना असेल तर मग आपण येस केल्यावरती काही प्रश्न विचारले जातात की बारकोड प्री प्रिंटेड ऑन वेस्ट बॅग, म्हणजे बॅगांवरती चिपकून पहिलंच डायरेक्ट बॅगांवरती चिपकवलेलं आहे नाव बारकोडिंगचं, की प्री प्रिंटेड बारकोड स्टिकर पेस्ट ऑन बॅग. म्हणजे एक तर पहिला प्रश्न काय आहे की त्यांचा डायरेक्ट बॅगेलाच QR कोड प्रिंट केलेला आहे, की एखाद्या कॉपीवरती प्रिंट करून मग ती कॉपी परत तुम्ही चिटकवलेली आहे पेपर वगैरे स्टिकर बनवून. असे काही प्रश्न याच्यामध्ये, त्यातला तो सिलेक्ट करायचा जो काय तिथे असेल अवेलेबल. समजा आता याच्यामध्ये मी बेसिक हा जास्त वापरला जातो, प्री प्रिंटेड बॅग बारकोड स्टिकर पेस्ट ऑन द बॅग्स. हां, ह्याच्यावरती क्लिक केलं. आता त्याच्यानंतरला दुसरं काय आहे, इज देअर टूल अवेलेबल टू वेंग, म्हणजे वजन काटा तुमच्याकडे आहे का. तर वजन काटा आहे. तर ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत, डिजिटल बॅलन्स इज कनेक्टेड विथ सिस्टम. मी आता तुम्हाला सांगितलं ना की एखादा कचरा मग फोटो दाखवतो मी कसा असतो त्याचा. हा बघा, अशा पद्धतीचा एक आहे ना, एक मिनटं, अशा पद्धतीचा हा वजन काटा आहे आणि ह्याला कनेक्ट काय केलेलं, लॅपटॉप केलेलं आहे. काही ठिकाणी ह्याचा कनेक्ट मोबाईल असतो. तर म्हणजे त्यांनी जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ना बेसिक, आता ह्याचा मी फोटो नाही काढला पाहिजे, ह्याचा नाही फोटो काढला मी, ह्याला कॅन्सल करतो. फोटो मी आता कशातून काढला होता, बायोमेडिकल वेस्टचा फोटो काढला होता ना, तो मी परत अपलोड करून देतो.
हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे केलं आहे. हां, तर बेसिक तुम्हाला कळलं की वजन काटा असला तर कसा असला पाहिजे, मग तो कनेक्टेड टू एखाद्या डिव्हाइसला आहे का, म्हणजे मोबाईलला आहे का, हे फक्त त्यांना विचारायचं आहे. जर त्यांच्याकडे असेल तर, नसेल तर नो म्हणून सिलेक्ट करायचं आहे. किंवा दुसरा आहे की ॲनालॉग बॅलन्स, म्हणजे काय, साधा वजन काटा, म्हणजे तो आपला जो वजन आपण करतो तो वाला तशा टाईपमधला तो असेल तर तो, ह्याच्यापैकी सिलेक्ट, आणि नसेल तर नो. ठीक आहे. आता इथे या हॉस्पिटलचं बारकोडिंगचं सिस्टम पण ॲक्च्युअलमध्ये नाही आहे आणि वजन काटा पण त्यांच्याकडे नाही आहे. आता ह्याच्यानंतरला काय विचारलं आहे, इज अ वेईंग ऑफ वेस्ट डन बाय द ऑथराइज CBWTF पर्सन ॲट द टाईम पिकिंग अप वेस्ट. म्हणजे काय लिहिलेलं आहे, जेव्हा तिथून बायोमेडिकल वेस्ट घेऊन जातात, कोणत्या कंपन्या, जे आता तुम्हाला नावं सांगितली, SMS, क्लीन, जय भवानी, अशा बऱ्याच कंपन्या आहेत, त्यांची माणसं जेव्हा तिथे कचरा उचलायला येतात त्यावेळेस ते कचऱ्याचं वजन करून ते त्यांच्या म्हणजे गाडीमध्ये टाकतात का डायरेक्ट विना वजन करता टाकायचं. तर ते हॉस्पिटलला विचारायचं नक्की काय विषय आहे तो. येस असेल तर येस करायचं, नो असेल तर नो करायचं. ठीक, आणि पुढे कन्फर्म करून घ्यायचं. ह्याच्यानंतरला आता इथे कॅटेगरी विचारलेली आहे. तर इथे कॅटेगरी काय असणार आहे, हॉस्पिटलच्या डिटेलमधली कॅटेगरी. मुळात हे हॉस्पिटल कॅन्सरचं आहे, ऑर्थोपेडिक आहे, डेंटल आहे, मॅटर्निटी आहे की ऑन्कोलॉजी आहे का, काय काय ॲक्टिव्हिटी आहेत, किंवा जर्मन ट्रीटमेंट होते, जनरल ट्रीटमेंट होते, अशा काही ॲक्टिव्हिटी आहेत ह्याच्यामध्ये. त्यातल्या तुम्हाला सिलेक्ट करायचे. मुळात आपण हे हॉस्पिटल जे जनरल ट्रीटमेंट करतं आणि मॅटर्निटी पण होते ह्याच्यामध्ये, आणि ऑर्थोची पण होते. मग त्यांना विचारायचं, ते तुम्हाला सांगतील माहिती. काही हॉस्पिटल असतात फक्त कॅन्सरचे असतात, काही हॉस्पिटल असतात फक्त मॅटर्निटीचे असतात. मग आपल्याला त्यांना हॉस्पिटलला विचारायचं आहे, तो बाजूला क्लिक करायचं आहे. मग ती बेडेड ॲक्टिव्हिटी आहे, कारण त्यांच्याकडे बेड आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मध्ये की हॉस्पिटल कोणत्या इयरला म्हणजे रजिस्टर झालं आहे, हे आपल्याला कसं कळणार. तर आपण बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट हा जे बेडेड ॲक्टिव्हिटी महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत जे हॉस्पिटल जेवढे आहेत त्या सगळ्यांना हे सर्टिफिकेट फॉर्म C म्हणता येतं याला, हे बॉम्बे नर्सिंग होमचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं, मॅन्डेटरीच आहे. त्याच्याशिवाय ते हॉस्पिटलला चालू होत नाही किंवा मेडिक्लेम वगैरे फॅसिलिटी होत नाही. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं सर्टिफिकेट असतं आणि सगळ्यांकडे असतं हॉस्पिटलमध्ये, त्याच्याशिवाय हॉस्पिटल चालू शकत नाही. मग हॉस्पिटल असतं, आपण ज्याच्यावरती क्लिक केलेले आहे ना, हॉस्पिटल कॅटेगरी, म्हणून आपल्याला हॉस्पिटलसाठी हे दाखवतो, क्लिनिकसाठी हे नसतं. तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे व्हॅलिडिटी काय आहे का ती दाखवा. मग हे ते आपल्याकडे म्हणजे व्हॅलिड फॉर्म C आहे, म्हणजे बॉम्बे नर्सिंग होम सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. तर मग आपण येस करणार, त्याचं डेट टाकणार, कधी इश्यू झालं आहे, ह्याची तारीख याची 2024मध्ये याचं इश्यू डेट होती, ती पण तुम्हाला सर्टिफिकेटवरती असते. ती इश्यू डेट तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची. आता 2024मध्ये 1 ऑक्टोबर 2024मध्ये इश्यू डेट आहे. आणि व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे, 2026पर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. 2026 सिलेक्ट करणार, आणि त्याच्यानंतरला मार्च महिना 31 मार्च त्याची व्हॅलिडिटी आहे. आता त्याच्यानंतरला हा फोटो काढायचा आपल्याला फॉर्म Cचा, BNH म्हणजे बॉम्बे नर्सिंग होमचा हा कायदा आहे गव्हर्नमेंटचा. ह्याच्या अंतर्गत सगळ्यांना जे हॉस्पिटल ॲक्टिव्हिटी करतात त्या सगळ्यांना हे सर्टिफिकेट घेणं अनिवार्य आहे. आणि हे महानगरपालिका देतात, कधी डिस्ट्रिक्ट हेल्थ डिपार्टमेंट देतं, म्हणजे ते एरिया वाईज असतं, ते एरिया कोणती त्या हिशोबाने दिलं जातं. काही ठिकाणी डिस्ट्रिक्ट हेल्थ डिपार्टमेंट देतं, तर काही ठिकाणी महानगरपालिका स्वतः देतात. पण हे सगळ्यांमध्ये प्रिंट सेम असतं. हा वाला जो मी हायलाईट करतो आहे तो. ठीक आहे. तर आता तुम्हाला मी बोललो होतो ना की हॉस्पिटल किती वर्षापूर्वी म्हणजे त्याचं हे झालं होतं, कमिंग झालं होतं. तर इथे आपण बघू शकता डेट ऑफ रजिस्ट्रेशन 2010मध्ये. मी पहिला ऑप्शनमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कळणार कसं की हॉस्पिटल, एक तर तुम्ही हॉस्पिटलवाल्यांना विचारा की हॉस्पिटल चालू कोणत्या वर्षी झालं आहे. अदरवाईज इथे सिस्टमला तर सर्टिफिकेटवरती दिसतं डेट ऑफ रजिस्ट्रेशन 2010. मग आपण ती सर्टिफिकेटची डेट बघून टाकू शकतो. ह्याचा आपल्याला बेसिक छोटा फोटो घ्यायचा आहे, आणि ह्याच्यामध्ये व्हॅलिडिटी वगैरे पण असते. हे बघा, डेट ऑफ इश्यू कधी झालेली आहे, ही 1/10/2024. त्याच्यानंतरला त्याची व्हॅलिडिटी, दिस सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन शॅल बी व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026, म्हणजे 2026पर्यंत व्हॅलिडिटी, जी आपण सगळी बघून त्याच्यामध्ये टाकायची असते. आता याचा फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या सिस्टमला अपडेट करायचा आहे. असा फोटो घ्यायचा, येस करायचं, अपडेट करून टाकायचा. त्याच्यानंतरला एंटर व्हॅल्यू. आता त्याचा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे, हा रजिस्ट्रेशन नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर हा वाला, हा रजिस्ट्रेशन नंबर हा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा असतो. प्रत्येक महानगरपालिकेचा वेगळा रजिस्ट्रेशन नंबर असतो, त्यानुसार तुम्हाला बघायचं आहे आणि टाकायचं आहे. तो आपण मग मी इथं जो दिलेला आहे तो 8873988625 हा मी टाकला. त्याच्यानंतरला आपण इथे काय विचारतो आहे, फ्लोर डिटेल, मग किती माळ्याची बिल्डिंग आहे
किंवा सॉरी बिल्डिंग किती आहे. इथे पहिला प्रश्न काय आहे, बिल्डिंग किती आहेत. तर काही हॉस्पिटलच्या बिल्डिंग 4 असतात, 2 असतात, 3 असतात. आता इथे एकच बिल्डिंग आहे म्हणून 1 टाकलं आहे. त्याच्यानंतरला इथे काय लिहिलं आहे, फ्लोअर किती आहेत. तर आपण फ्लोअर समजा आता 4 माळ्याची, हे हॉस्पिटल 3 माळ्याचं आहे त्यामध्ये 3, मग एक बिल्डिंग आहे 3 माळे आहेत. आता इथे काय लिहिलं आहे, टोटल रूम लिहिलेले आहेत आणि इकडे टोटल बेड लिहिलेले आहे. मग आता पहिल्या रूमवरती समजा आपण पकडून चालू आहे की पहिल्या फ्लोअरवरती 2 रूम आहेत आणि त्याच्यामध्ये असे 3 पकडून त्याला बेड्स आहेत. मग आपल्याला टोटल त्याच्या पद्धतीने आपल्याला विचारायचे किती बेड्स आहेत ते. ह्या हॉस्पिटलचे मला वाटतं 19 बेड्स आहेत. तर इथे 10 आपण टाकलं तर 19 बेड होणार. मग हे 19 बेड आले. ह्याच्यामध्ये 22 बेड झाले. कुठे टोटल मिस्टेक झाली असेल, हां बरोबर, 1 मिनिट. 8 इथे 19 बेड झाले. टोटल हे 1, 8 आणि 10. पहिल्या माळ्यावरती एकच बेड आहे, दुसऱ्या माळ्यावरती 8 बेड आहेत, तिसऱ्या माळ्यावरती 10 बेड आहेत. टोटल 19 बेड झाले. आता हे परत एकदा विचारलं आहे त्याच्यामध्ये की कोणते कोणते बेड्स आहेत. आता जनरल बेड्स आहेत किती, हे आपल्याला टाकायची गरज नाही. फक्त आपल्याला सिलेक्ट करायचं की ह्यातले सगळे जनरल बेड आहेत का, ह्याच्यामध्ये मॅटर्निटी आहे का. मग ते सांगतील नाही आहे तसं येस करायचं. ICU आहे का, आहे. ऑपरेशन थिएटर आहे का, त्याच्यामध्ये आहे. किंवा ऑन्कोलॉजी म्हणजे काय, कॅन्सरचे बेड आहेत का, किंवा डेंटल वगैरे ॲक्टिव्हिटी होतात का, असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला तिथे बेसिक करायचे, आपल्याला क्लिक. आता ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, ॲव्हरेज ऑक्युपन्सी पर मंथ, म्हणजे हे ॲव्हरेज बेड्स जे आहेत ना, हे महिन्याचे किती भरतात असं त्यांनी एक प्रकारे सांगितलेलं आहे. आता 19 बेड आहेत समजा पकडून त्याला एक 15 बेडपर्यंत दर महिना आपलं व्यवस्थित, म्हणजे ॲव्हरेज एक काढला तर 30 दिवसांचा तर 15 बेडपर्यंत भरलेले असतात दर महिन्याचे ह्या हिशोबाने. इथे काय लिहिलं आहे, नंबर ऑफ पेशंट्स इन OPD. आता महिन्याचे किती पेशंट तिथे येतात त्यांना विचारायचं, ते सांगतील 250 पेशंट आमच्याकडे 245 आले. त्यानुसार आपल्याला ते ॲक्युपाईज करायचं. तर ॲव्हरेज ऑक्युपन्सी पर मंथ बेड्स आहे ना, ते हे आपल्याला 15-20 एक टाकायचं आहे. किंवा आपण त्याच्यामध्ये जास्त टाकून बघतो का बघूया, हां 86, म्हणजे हे पण आपण टाकू शकतो त्यांना विचारून की महिन्याचे किती बेड भरले जातात. तर मग असं समजा 19 बेडचं हॉस्पिटल आहे, दर दिवसाला जर 5-5 पकडून त्याला पेशंट येतात, तर महिन्याचे एक 150 बेड, तर 150 बेड भरले जातात आणि पेशंट 245पर्यंत येतात. कारण बाकीचे ॲडमिट होत नाहीत, काही कन्सल्टिंगसाठी येतात त्याच्यामुळे. आता ह्याच्यामध्ये ऑक्युपन्सी लिहिलेली आहे. ऑक्युपन्सी म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये मंथ लिहिलेलं आहे, मंथली पर्सेंटेज लिहिलेले आहे, सीझनली आणि इयरली असे काही पर्सेंटेज लिहिलेले आहेत. तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक अंदाजे, म्हणजे समजा 100 बेडचं हॉस्पिटल असेल आणि त्याच्यामध्ये 60 बेड्स दर महिन्याला भरतात आहे. 60 बेडपर्यंत, म्हणजे ॲन ॲव्हरेज 60 बेड भरतात 100 बेड. तर मग 60% त्याचं मंथली ऑक्युपन्सी झाली. सीजनल असेल तर ती सीजनल, इयरली असेल तर ती इजनल. ते तुमच्या पद्धतीने त्यांना विचारून टाकायचे. असे काही इन्फॉर्मेशन टाकायचे त्याच्यामध्ये. तुम्ही माहिती 60% होती. आता सीजनल वगैरे असेल तर सीजनलला कशी आहे, इयरलीला कशी आहे. आता ही जी ऑक्युपन्सी जी आहे ती आपण त्यांना विचारायची की तुमची मंथली बेसिसवरती ऑक्युपन्सी आहे की सीजनल ऑक्युपन्सी आहे किंवा इयरली ऑक्युपन्सी आहे. शक्यतो हे हॉस्पिटल्स मंथली बेस, म्हणजे मंथलीच टाकायची आहे. त्याऐवजी त्यांना विचारायचे. हे आपण एक टाकला डेटा आणि याच्यामध्ये आपल्याला अपलोडसाठी काय नाही करायचं आहे, तर डायरेक्ट सेव्ह करून टाकायचं पुढे. आता इथे काय विचारलेलं आहे की महिन्याचा कचरा येल्लो थैल्यांमध्ये किती जनरेट होतो. त्या हॉस्पिटलवाल्यांना विचारायचं की महिन्याचा येल्लो थैलीत कचरा, आता 20 बेडचं हॉस्पिटल असेल तर किती जनरेट होईल, 35 थैल्या जनरेट होतील महिन्याच्या, किंवा 50 होतील, किंवा लाल किती होते त्यांना विचारायचं. 100 थैल्या निघतात, किती किलोमध्ये दिलेलं आहे त्यांनी ॲक्च्युली. तर आपल्याला 100 किलो 50 किलो असं वजन त्यांनी सांगतील ते आपण टाकायचं. किंवा जर त्यांनी नाही सांगितलं तर आपण त्यांना, मी तुम्हाला एक चार्ट बनवून देईल, त्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता किती बेडला किती एक एस्टिमेट टाकू शकता. तो एक चार्ट देईल, त्याच्यावरून पण तुम्ही बघून टाकू शकता. जर त्यांनी सांगितलं नाही तर, त्यांनी सांगितलं तर त्यांना जे सांगतात ते टाकू द्या किती किलो. तर हां बाबा महिन्याचा व्हाईट PPCचा एवढा होतो. व्हाईट म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुया वगैरे असतात. ब्ल्यूमध्ये काय, म्हणजे ज्याच्यामध्ये काचेच्या बॉटल्या वगैरे असतात. रेडमध्ये काय, रेडमध्ये प्लास्टिकचं मटेरियल असतं. आणि येल्लोमध्ये काय असतं, हे सगळे बँडेज, त्याच्यानंतरला बॉडी ऑर्गन किंवा मलमपट्टी वगैरे जे काय पकडायचं तुम्ही, कॉटन वगैरे, ते सगळं येल्लोमध्ये येतं. रेडमध्ये प्लॅस्टिकचं मटेरियल म्हणजे काय, इंजेक्शनची जी सिरिंज प्लॅस्टिकचा भाग असतो तो, आणि निडल असते ती व्हाईटमध्ये येते. आणि ब्ल्यूमध्ये काचेच्या बॉटल्या येतात. हे हॉस्पिटलवाल्यांना माहिती असतं. आपण फक्त त्यांना विचारायचं, बाबा तुमचे येल्लो थैले महिन्याचं किती वजन होत असेल टोटल, मग ते सांगतील आपल्याला. मग आता दुसरं आहे आपल्याला सेव्ह कन्फर्म करता येतं. आता 5वी जे ह्याच्यामध्ये 17 क्वेश्चन विचार, खूप छोटे छोटे प्रश्न आहेत.
आपल्याला ते एकदम फटाफट घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपला MPCBचा एक प्रश्न आहे पहिला, की डज SCF हॅव व्हॅलिड कॉमन म्हणजे म्हणतात ना कंबाईन कन्सेंट ऑफ बायोमेडिकल वेस्ट. म्हणजे MPCBचं कोणतं सर्टिफिकेट आहे तर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये CCA म्हणतात. तर आणि फुल फॉर्ममध्ये कंबाईन कन्सेंट अँड बायोमेडिकल वेस्ट ॲथॉरायझेशन आहे. तर तो आपल्याला येस बोलायचं आहे. आणि मी तुम्हाला फोटो दाखवतो ते कसं असतं. आणि त्याची व्हॅलिडिटी म्हणजे कोणत्या दिवशी इश्यू झालं आणि त्याची व्हॅलिडिटी हे त्यामध्ये टाकायचं आणि त्याचा नंबर. तो मी तुम्हाला फोटो दाखवतो त्या पद्धतीने असतो. बघा हे असं सर्टिफिकेट असणार आहे हॉस्पिटल्सकडे. तर त्याचं इश्यू डेट असते ती ही टाकायची असते 19/6/2. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. इश्यू डेट समजले तुम्हाला. नंबर जो आहे तो आपल्याला UN नंबर म्हणजे इथे दिलेला आहे ना UN नंबर, हा नंबर आपल्याला टाकायचा. हा 00024825 एवढा नंबर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे. त्याच्यानंतरला पॉईंट नंबर आपण 1वरती जर आलो सर्टिफिकेटवरती आहे बघा, तर हे इथे व्हॅलिडिटी दिलेली आहे सर्टिफिकेटची 31/12/2029 पर्यंत हे सर्टिफिकेट व्हॅलिड आहे. आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की हॉस्पिटलचं एरिया किती स्क्वेअर मीटर आहे आपल्या MPCBच्या सर्टिफिकेटवरती मेन्शन केलेलं असतं. आपल्याला 2 दिलेले आहेत इथे, प्लॉट एरिया आणि बिल्टअप एरिया. आपल्याला हा बिल्टअप एरिया आपल्याला टाकायचा आहे. बिल्टअप जो एरिया आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर बेसिक हे असं तुम्हाला सर्टिफिकेटवरती एकतर बिल्टअप एरियाची माहिती भेटते, व्हॅलिडिटी काय आहे ती ह्या फर्स्ट पॉईंटमध्ये भेटते, आणि कधी इश्यू झालं हे इथे भेटतं. ह्याच्याबरोबर ह्याच्याबरोबर आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये भेटतात. आणि इथे नंबर त्याचा. मग आपल्याला ह्याचा फोटो काढायचा आहे, फ्रंट पेजचा फोटो, आणि आपल्या सिस्टमला अपलोड करायचा आहे. आणि हे सगळे फोटो आपण ॲप्लिकेशनमधूनच काढायचे आहेत. आपल्या मोबाईलमध्येच डायरेक्ट कॅमेऱ्यामधून न काढता याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामधूनच काढायचे. त्याच्यानंतरला जो नंबर होता मी तुम्हाला आता दाखवला तो नंबर ह्याच्यामध्ये ॲड करतो 000 आणि 02482520. हे बघा इथं नंबर टाकला मी. आणि इथं सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं एव्हरी टाईम. आता इथे काय प्लीज आन्सर सब क्वेश्चन्स. आता बरोबर इथे जे त्यांनी काय सांगितलं होतं व्हॅलिडिटी, तुम्हाला ती दाखवली ती व्हॅलिडिटी आपण टाकायची 19 जून ह्याची व्हॅलिडिटी डेट ऑफ रजिस्ट्रेशन आपलं डेट ऑफ इश्यू डेट केलेली आहे. आणि दुसरी व्हॅलिडिटी, आता व्हॅलिडिटी काय होती त्याची 31/12/2029. म्हणजे इथे इयरमध्ये जाऊन 29 टाकलं पाहिजे. डिसेंबर महिना आहे 31 डिसेंबर 2029 इथपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे. आणि आपण सेव्ह नेक्स्ट करायचं. आता उरलेले जे प्रश्न आहेत हे असे 17 प्रश्न आहेत, एकदम छोटे छोटे प्रश्न आहेत. मी व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळे तुम्हाला ते मोठे दिसतील किंवा खूप मोठी प्रोसेस वाढलं, कारण मी पूर्ण एक्सप्लेन करतो आहे. ज्यावेळेस तुम्हाला ही प्रोसेस सगळे समजेल त्यावेळेस तुम्हाला एवढे अवघड वाटणार नाही. आता दुसरा जो ऑप्शन आहे जो काय होता, एक मिनिट, याच्यामध्ये बघा सेकंड ऑप्शन काय लिहिलेलं आहे त्यांनी, प्रश्न इज SCF सबमिटेड द बँक गॅरंटी ऑफ MPCB ॲज पर CCA. आता ही फक्त हॉस्पिटलला बँक गॅरंटी, आणि जे मोठे लॅब असतात त्यांच्याकडे 10 पानाचं 9 पानाचं सर्टिफिकेट असतं त्यांच्यासाठी बँक गॅरंटी मॅन्डेटरी आहे. क्लिनिक आणि छोटे लॅब कलेक्शन सेंटर असते त्यांना बँक गॅरंटी लागत नाही. आणि बँक गॅरंटी ही MPCBच्या सर्टिफिकेटवरती पेज नंबर 8 किंवा 9वरती असतेच. 8-9वरती ही भेटणार तुम्हाला. मग मी आता सरळ ओपन करून दाखवतो तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये समजावं म्हणून. पेज नंबर 9वरती ह्या हॉस्पिटलची बँक गॅरंटी आहे. आता तुम्हाला त्यांना विचारायचं की तुम्ही बँक गॅरंटी भरली आहे का, तर ते म्हणतील अरे आम्ही तर बँक गॅरंटी नाही भरली, तर तिथं नो येणार. भरले असेल तर येस. मग बँक गॅरंटी भरले त्याचा डॉक्युमेंट दाखवा. बँक गॅरंटी कशी दिसते सर्टिफिकेटवरती कुठे असते, तर हे बघा ही सर्टिफिकेट आहे आपलं MPCBचं हे पूर्ण. हे आपलं फ्रंट पेज. तुम्हाला बोललो होतं मी 8 नाही तर 9 पेजवरती बँक गॅरंटी अवेलेबल असते. तर हे बघा ही बँक गॅरंटी पेज नंबर 9वरती आहे. पेज नंबर 9 इथे आहे. जरा झूम करून दाखवतो तुम्हाला. पेज नंबर 9 हे बघा, पेज नंबर 9वरती बँक गॅरंटी आहे. आणि या अमाऊंटची बँक गॅरंटी असते. तर इथे बघा बँक गॅरंटी लिहिलेली आहे. मग या हॉस्पिटलला 10,000ची बँक गॅरंटी आहे. मग त्यांना विचारायचं बाबा तुम्ही बँक गॅरंटी भरली आहे का. प्रत्येक सर्टिफिकेटवरती बँक गॅरंटी असते. दुसरे जे सर्टिफिकेट जे आहेत ना 9 पेज नंबरवरती ही बँक गॅरंटी असणार आहे. आणि आता नवीन कायदा आल्यानुसार 0 म्हणजे 0 नाही 1 ते 9 बेडला बँक गॅरंटी नाही आहे. मोस्टली 10 बेडच्या वरती जे हॉस्पिटल असतात त्यांनाच बँक गॅरंटी आहे. पण तुम्ही तरी पण MPCBच्या सर्टिफिकेटवरती चेक करा, कारण आधी सगळ्या बेडला बँक गॅरंटी लागत होती. कारण आपण जुने सगळे बघणार आहोत ना, त्याच्यामुळे सगळ्या हॉस्पिटलचं MPCB सर्टिफिकेट बघा, त्याच्यावरती 9 नंबर नाही तर 8 नंबरवरती तुम्हाला बँक गॅरंटी भेटेल.
मग त्यांना विचारा, त्यांनी नसेल भरली तर नाही टाका, असेल भरली तर मग त्यांना सांगा तुमची बँक गॅरंटीची कॉपी दाखवा. मग असेल तर इथे बँक गॅरंटीची कॉपी आपल्याला अटॅच करायची, नसेल तर नो करायचं, सेव्ह नेक्स्टवरती क्लिक करायचं. सेव्ह नेक्स्ट केलं तर तुमचा क्वेश्चन तो अटेम्प्ट होतो. आता बायोमेडिकल वेस्ट ॲन्युअल रिपोर्ट म्हणजे थोडक्यात म्हणायचं गेलं तर हॉस्पिटलमधून वर्षाचा कचरा किती निघतो आणि हा कचरा निघाल्यावरती किती निघतो आहे ह्याचा डेटा सगळा हॉस्पिटलला मेंटेन ठेवायचा असतो आणि तो डेटा MPCBच्या पोर्टलवरती त्यांना ऑनलाईन अपलोड करावा लागतो. त्याला बोलतात फॉर्म 4 ॲन्युअल रिपोर्ट असं बोलतात त्याला. तर बायोमेडिकल वेस्टचा येल्लो थैल्या, लाल थैल्या, पिवळ्या थैल्या, त्याच्यानंतर ब्ल्यू थैली असेल किंवा व्हाईट PPC कंटेनर असेल तर ते किती जमा झाले, किती किलोचे झाले, त्याचा तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट भरला आहे का MPCBच्या पोर्टलवरती. तर हो बोलले तर येस करायचं आणि तुम्हाला दाखवतो मी फॉर्म 4 कसा असतो बायोॲन्युअल रिपोर्टचा. हे बघा, आता हे MPCBचं नाव आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ह्या हॉस्पिटलने फॉर्म 4 भरलेलं आहे. तर इथे फॉर्म 4 असतो असा आणि त्याला काय म्हणतात ॲन्युअल रिपोर्ट. त्याने 2024चा ॲन्युअल रिपोर्ट भरलेला आहे. अशी कॉपी असेल तर त्याचा फोटो काढायचा, नसेल तर त्यांना मग नाही म्हणायचं बाबा नाही आहे तर नाही आहे. पण असेल तर मग अशा पद्धतीचा फॉर्म ते तुम्हाला दाखवतील की आम्ही भरलेलं आहे ॲन्युअल रिपोर्ट. मी तुला झूम करून दाखवतो थोडा. अशा पद्धतीचं आहे बघा, इथं 2024 तारीख लिहिलेली आहे, इयर लिहिलेला असतो डायरेक्टली आणि त्याच्यानंतरला ही सगळी माहिती त्याच्यामध्ये भरलेली असते. तर हॉस्पिटल स्वतः भरतं, आपल्याला फक्त त्याचा फोटो काढायचा आहे.